गाव पंथक करून आजच्या मोर्चाला पाठिंबा. ऐतवडे खुर्दमध्ये शक्तिपीठ महामार्गाविरोधात एल्गार. सांगलीतील मोर्चाला ग्रामस्थांचा जोरदार पाठिंबा. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पाठिंबा देत वाळवा तालुक्यातील वारणा नदीकाठावर वसलेल्या ऐतवडे खुर्द गावातील नागरिकांनी गाव बंद ठेवून आपला तीव्र विरोध दर्शवला आहे. वारणा नदीकाठावर वसलेले ऐतवडे खुर्द हे पूरग्रस्त गाव आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गामुळे शेती, शेतजमिनी आणि ग्रामस्थांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी आणि नागरिक सहभागी होणार आहेत आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऐतवडे खुर्द ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत शक्तिपीठ महामार्ग रद्द करा अशी जोरदार मागणी केली आहे. गाव बंदच्या माध्यमातून ऐतवडे खुर्दचा एल्गार. शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगली ग्रामस्थ एकवटले आहेत. आम्ही वारणा नदीच्या कुशीत राहणारे लोक आहोत. ऐतवडे खुर्दमध्येच राहतोय आम्ही. दरवर्षी या वारणा नदीला आमच्या महापूर येतो आणि महापुरामध्ये आम्ही इतक्या लोकांना विस्थापित करतो, त्यांचं सगळं उद्ध्वस्त होतंय. हा शक्तिपीठ आम्हाला याची गरज नाही आहे, कारण देव म्हणत नाही की शक्तिपीठ माझ्यापर्यंत आहे. देव कणाकणात वसलेला आहे, देव सर्वांच्यात आहे आणि त्या देवासाठी जर शक्तिपीठ सारखा इतका नालायक रस्ता होत असेल तर त्याची आम्हाला गरज नाही आहे. आमची घरं, आमचं भविष्य उद्ध्वस्त करून जर हा शक्तिपीठ होणार असेल तर आम्ही नेहमीच या शक्तिपीठासाठी विरोध करणार आहोत आणि तेवढ्यासाठी आम्ही ऐतवडे खुर्द आणि पंचक्रोशीतल्या गावांनी आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सांगलीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये इतका आम्ही एल्गार मोर्चा आरंभला आहे आणि त्यात आम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आणि सहभागी होत आहोत. कारण का तर आम्हाला ज्याची गरज नाही तो आम्हाला नकोच आहे, म्हणून आम्ही आज ऐतवडे खुर्दमध्ये दिवस पाळत केला आहे आणि आमचे सगळे ग्रामस्थ ऐतवडे खुर्दवासी यांनी सगळ्यांनी ठामपणे या शक्तिपीठ महामार्गासाठी विरोध दर्शवण्यासाठी सांगलीच्या कलेक्टर ऑफिसला जो मोर्चा आपण घेऊन निघालो त्याच्यात सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे. म्हणूनच आम्ही सगळ्यांनी ठरवलंय एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, एकच जिद्द शक्तिपीठ रद्द. आपण सगळ्यांनी एकजुटीने आपल्या बुलंद आवाजाने या शक्तिपीठ रद्द करायचं एवढंच आमचं उद्दिष्ट आहे आणि हे आम्ही यशस्वी करून दाखवणारच आहे. जय शिवराय, जय शिवराय. ऐतवडे खुर्दचा रहिवासी सर्जेराव बापू गायकवाड. शक्तिपीठ रद्द हे आमचं पहिल्यापासून धोरण आहे, कारण शक्तिपीठाची गरज नसताना आमच्यावरती आता लादला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं काय माहिती आहे का, वारणाकाठी असल्या कारणानं आम्हाला 19चा किंवा 22चा महापुरात आमचा ऐतवडे खुर्द 100% पाण्याखाली जाते. मग आम्ही काय करायचं, आम्हाला शक्तिपीठची गरजच नसताना आमच्यावर का लादला येऊ. आमची आत्ता जमीन कुठं पिकाऊ झाली आहे, त्यात मला वैयक्तिक 10 गुंठ्याचा मी शेतकरी आहे. मग आम्ही कसं करायचं हे राज्य सरकारला कळलं पाहिजे. लाखो रुपये खर्चून तुम्ही शक्तिपीठ महामार्ग कशासाठी इथं आमच्या पत्रानं लावला आहे. ठिकाण जयसिंगपूरकडनं बंद केला आणि म्हणून इकडे आमच्याकडनं दंडगाण लादला आहे का. म्हणजे इथं काय सगळी बारकी आहेत का, बारकी म्हणजे आयबाला जन्मलेली बारकीच पोरं वाटते का इकडे महाराष्ट्रातली. राज्य सरकारला एवढं कळालं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.